डीजे वरनं पुन्हा शहरात वातावरण तापलेलं आहे. म्हणजे दुसरं खुद्द महापौरबाईच म्हणतात की गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बाजूने आम्ही राहू, आणि दुसरीकडे सामान्य पुणेकरांना धमकावलं जातं पालिकेच्या सभागृहात, जे ह्या आवाजाच्या मर्यादेबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो. आपले एक पुणेकर म्हणून तक्रार मांडतो. हे चाललंय का? पुणे शहराचा आदर्श महाराष्ट्रात निर्माण व्हावा असा पुणे पॅटर्न गणेश उत्सवाच्या दरम्यान तयार व्हावा अशी माझी इच्छा आहे. दरवर्षी गणेशोत्सव असो, दहीहंडी असो किंवा अन्य कुठलाही सण समारंभ, जयंत्या, पुण्यतिथी असोत, पुणे शहरामध्ये डीजे, प्लाझ्मा, लेझर या सगळ्यांची दाणादाण उडालेली असते आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्याचा त्रास होतो. मी अनेक वेळेला याच्याविषयी माझी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. मी स्वतः देव आणि धर्म मानणारी आणि धर्मासाठी ऍक्टिव्हली काम करणारी कार्यकर्ती आहे. परंतु मला असं वाटतं की ज्या कारणासाठी, समाज प्रबोधनाच्या ज्या कारणासाठी गणेश उत्सव सार्वजनिक करण्याचं धोरण हे माननीय लोकमान्य टिळक यांनी घेतलं. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असेल, गणेशोत्सव असेल, हा सार्वजनिकरित्या साजरा करण्याचा जो कारणांचा भाग होता तो समाज प्रबोधन करण्याचा होता. तर वेगवेगळ्या प्रकारची व्याख्यानमाला असतील, उत्कृष्ट असे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, विविध प्रकारच्या स्पर्धा असतील, ज्याच्यामध्ये समाज एकत्र येईल, काही विचार मंथन होईल, विचारांची देवाणघेवाण होईल, अशा प्रकारचे सकस कार्यक्रम अनेक सार्वजनिक गणेश उत्सव आता सध्या सुद्धा या पद्धतीने गणेशोत्सव साजरे करतात. त्यांचं मी अभिनंदन करते. पण काही गणेशोत्सव मंडळं जी आहेत ही मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा साऊंड असेल किंवा लेझरचा उपयोग करून गणेशोत्सव साजरा करत असताना आजूबाजूच्या नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास होतो. ध्वनीची पातळी एवढी वाढलेली असते की ब्लड प्रेशर असलेले लोक, आणखीन कुठले तरी पेशंट असलेले लोक, लहान लहान मुलं ही इतकी अस्वस्थ झालेली असतात, परीक्षा जवळ आलेल्या असतात, अन्य काही कारणं असतात, आजारपण असतात, वय असतं, याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होतो. माझी एक विनंती आहे सर्वांना की जे काही कोर्टाच्या नियमांचं म्हणजे कोर्टाने जे काही आदेश दिलेले आहेत, जी काही डेसिबल पातळी पाळण्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे, ती पातळी पाळून गणेशोत्सव साजरे केले जावेत आणि त्याच्यामधून जास्तीत जास्त उत्कृष्ट समाज प्रबोधन कसं होईल याचा आग्रह हा प्रत्येक गणेश मंडळांनी धरावा. अशा अनेक गणेश मंडळांना मी सुद्धा भेटी देते जिथे ऐतिहासिक देखावे केलेले असतात, तिथे काही समाज प्रबोधन असतं, तिथे देशप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी कार्यक्रम केलेले असतात. त्यांचं मी अभिनंदन करते. आणि डीजे वापराबाबत जे काही पुणे शहर आयुक्तांनी, पोलीस आयुक्तांनी निर्णय घेतलाय त्यांचं अभिनंदन करते. मला असं वाटतं की पुणे शहरात जशी गणेश मंडळ आहेत तसे सामान्य नागरिक सुद्धा आहेत. पुणे शहरामध्ये राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. असं नको वाटायला की गणेशोत्सवाला आता दुसरीकडे कुठेतरी 10 दिवस शिफ्ट व्हावं. मला असं वाटतं की चुकीचं ठरेल आणि अत्यंत धार्मिक पद्धतीने हा कार्यक्रम, हा जो उत्सव आहे हा साजरा झाला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. मुक्त गणेशोत्सव दहीहंडीसाठी तुम्ही प्रयत्न करणार? मी ऑलरेडी प्रयत्न सुरू केलेला आहे. माझं वारंवार पोलीस कमिशनर साहेबांशी पण बोलणं होतं, अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवर माझं बोलणं होतं. मी अनेक वेळेला हा आग्रह धरलेला आहे, नुसता गणेशोत्सवच नाही तर सगळ्या प्रकारचे उत्सव जे आहेत हे डीजे मुक्त झाले पाहिजेत. हा धांगडधिंगा, अश्लील गाणी जी धर्माला शोभत नाही, जी नागरिकांना असह्य होतात, अशा प्रकारे उत्सव साजरा करण्याची पद्धत योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे. मी नागरिकांच्या बाजूनी आहे. पोलिसांनी जो काही आता स्टँड घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी कारवाई करताना एक डिसेन्सी मेंटेन करावी. प्रत्येक गणेशोत्सवाच्या मंडळांना सुद्धा मी आग्रह करते की अतिशय उत्तम दर्जेदार कार्यक्रम करणारे 200 मंडळं पुढे आलेली आहेत. 200 मंडळांनी सांगितलं की आम्ही डीजे वापरणार नाही. त्यांचं अनुकरण सगळ्याच मंडळांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि सोलापूर पॅटर्न आपण म्हणतो. पुणे हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे पुणे शहराने स्वतःचा एक पॅटर्न या विषयामध्ये असा करून द्यावा की ज्याचा महाराष्ट्र अवलंब करेल. पेटरीतले अनेक लोक या डीजे आणि ह्या गणेशोत्सवाच्या काळात तिथलं स्थलांतरित होतात असं सांगितलं जातंय. तर आणि तिथं दुसऱ्या बाजूला तिथले लोकप्रतिनिधी त्याला सपोर्ट करतात. मतदानाच्या वेळेला तर या लोकांचा विचार का नाही करत? माझं सर्वांनाच आवाहन आहे, गणेश मंडळांना, लोकप्रतिनिधींना सर्वांनाच आवाहन आहे की जनतेचा कौल काय आहे.
जनतेला कोणत्या गोष्टी त्रासदायक आहेत त्याचा विचार करण्यासाठी आपण त्यांचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे या सगळ्याचा अंदाज त्यांच्याशी चर्चा करून तिथल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आग्रही आणि सक्रिय राहिलं पाहिजे. पण जे बिचारे बापटसारखे कार्यकर्ते आवाज उठवतात त्यांना धमकावलं गेलं, बाहेर काढलं. मी त्या मीटिंगला नव्हते, त्यामुळे अशा कुठल्या मुद्द्यावर मला बोलता येणार नाही जिथे मी आय विटनेस नाहीये. ताई, या डीजे बरोबरच आजच्या पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात एका वेगळ्या उत्पादनाच्या नावाखाली गुटख्याची छुपी जाहिरात केली जाते सगळीकडे. त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? त्याला का नाही आडकाठी केली जाते? खरंच केलं पाहिजे की आपण जाहिराती कोणाच्या घेतो. मला आठवतंय नळस्टॉप चौकामध्ये मी राहत होते पूर्वी, मी जेव्हा नगरसेविका होते तेव्हा आमचं अभिनव सार्वजनिक मित्रमंडळ होतं. तुम्ही जे म्हणताय त्यांची जाहिरात आम्हाला मिळत असूनही आम्ही नाकारायचो. आम्ही त्या अख्ख्या अभिनव परिसरामध्ये कॉम्पिटिशन्स घ्यायचो, वेगळ्या प्रकारचे बक्षीस समारंभ, विविध गुणदर्शन स्पर्धा, छोट्या छोट्या मुलांच्या स्पर्धा, पाककृती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रांतिकारकांच्या कथांच्या स्पर्धा या आम्ही घ्यायचो. इतका सुंदर पद्धतीने आम्ही मी सुद्धा स्वतः गणेश मंडळाची कार्यकर्ती आहे. आम्ही सर्वांना आवाहन केलं मी नगरसेवक झाल्यानंतर की एक वॉर्ड एक गणपती, आणि त्यामुळे आम्ही आमचा गणपती दुसऱ्या गणपती मंडळामध्ये मर्ज केला. पण हे आवाहन करायला सगळ्यांनीच पुढे आलं पाहिजे की गणपतींची संख्या त्या त्या वॉर्डामध्ये एक छोटे छोटे गणपती असतील ते एकत्र करून एक मोठा चांगला विधायक कार्यक्रम करता येईल का, अशा सगळ्या मुद्द्यांवर विचार करण्याची आवश्यकता आहे. गणेश उत्सव करावा अशी प्रामुख्याने पुणेकरांचं म्हणजे मागणी करतात मंडळ. निर्बंध मुक्त याचा अर्थ असा होतो की तुम्ही सगळं निर्बंध तोडून, कारण प्रत्येक वर्षी आता या बैठका होतात मात्र यात काय होत नाही. पंतप्रधानांना सुद्धा निर्बंध मुक्त जगता येत नाही आणि इथं मंडळांना निर्बंध मुक्त गणेश उत्सव पाहिजे. आपण सगळेजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान पाळणारे आहोत. त्यामुळे संविधानाचा आदर करणं, आपण स्वतंत्र देशामध्ये राहत असलो तरी सुद्धा संविधानाचा आदर हा प्रत्येकालाच करावा लागेल. आपण जगत असताना इतरांना त्रास होणार नाही हे याची काळजी घेणं संविधानाचं पहिलं तत्व आहे. त्यामुळे त्याचा अवलंब करणं आणि कायद्याने दिलेले निर्देश त्याचं पालन करणं, कारण कायदा जो आहे किंवा न्यायव्यवस्था जी आहे हे सगळे लोकशाहीचे स्तंभ आहेत. त्याचा आदर करणं हा संविधानाचा आदर करणं आहे. त्यामुळे त्याचा आदर केला पाहिजे असं माझं रविवारी आग्रहपूर्वक अनेक म्हणणं आहे. पुणेकर रस्त्यावर उतरण्याचा निषेध करणार, डीजे आणि लेझर किंवा प्लाझ्मा ह्याच्यावर बंदी घाला किंवा हे मुक्त करा गणेश उत्सव, याच्यासाठी रस्त्यावर उतरून तुम्ही काय त्याला पाठिंबा देणार किंवा सहभाग व्हाल? मला या कार्यक्रमाची माहिती नाही, परंतु प्रशासनाने, दोन्ही सगळ्या प्रशासनाने लोकांना आश्वासित केलं पाहिजे की तुम्ही रस्त्यावर येण्याची आवश्यकता येऊ नये, हे आश्वासन दिलं पाहिजे. प्रत्येकाने वेळ काढून रस्त्यावर यावं आणि तरच प्रशासन ऐकणार ही पद्धत असू नये. मुळातच कायदा आहे आणि माननीय पोलीस आयुक्तांनी सुद्धा हा निर्णय घेतलेला आहे की कायद्याचं आम्ही रक्षण करू, पालन करू. तर मला असं वाटतं की लोकांना रस्त्यावर येण्याची आवश्यकता वाटू नये इतपत आश्वासन हे नागरिकांना, पुणेकरांना मिळालं पाहिजे.